नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का की आजच्या भागामध्ये काय झालं ते? ज्या गोष्टीची आपण कल्पनासुद्धा केली नव्हती, ज्या गोष्टीचा आपण विचारसुद्धा केला नव्हता, ती गोष्ट आज घडलेली आहे. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इतका सुंदर दाखवलेला आहे ना, फायनली कमळीची आणि इथे आता गौरीची भेट झालेली आहे. गौरीची गुंड्यांपासून ऋषी आणि कमळीने सुटका करत फायनली माय लेकीची भेट झालेली आहे. आणि आता ऋषीने ते गुंड्यांना धू धुतलेलं आहेच, पण त्यासोबत या सगळ्यामागे आता कामिनीचा हात होता हे सुद्धा ऋषीने सगळ्यांसमोर सिद्ध केलं आहे. आणि त्यानंतर अन्नपूर्णाने आता मानाने गौरीला आणि कमळीला दोघींना सुद्धा घरामध्ये आणलेलं आहे. हे सगळं काही ऋषीमुळे शक्य झाले. ऋषीने नेमकं काय केलं, कशा गोष्टी जुळवून आणल्या, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. तर तिकडे गौरी जेव्हा राजांना भेटायला आलेली असते, त्याने रुमाल टाकला काही पाहायला आलेली असते. आणि त्याच वेळेला आपण बघितलं की कामिनी रागिणीने एक संधी साधली आहे. राजांच्या नावाने स्वतःच रुमाल टाकलेला आहे. आणि इकडे रागिणीने आता इच्छा पाठीमागे गौरीच्या मागे काही गुंडसुद्धा सोडलेले आहेत. आणि आता इथे गौरीला असं वाटतं की राजानेच तो रुमाल टाकलेला आहे, म्हणजे राजन आपल्याला मंदिरामध्ये भेटायलाच येतील. गौरी इकडे आता पुन्हा मंदिराकडे चाललेली असते की आज राजन भेटले की त्यांना सगळं काही आपल्या मनातलं सांगायचं. गौरी आता मनातच विचार करत असते की आज मनमोकळेपणाने सगळं काही बोलायचं, सगळ्या गोष्टी सांगून मोकळं व्हायचं. पण इकडे मात्र कामिनीने जे गुंड पाठवले ते आता इकडे गौरीचा पाठलागच करत असतात. आता इकडे कामिनीचं काम होतं. कामिनी आता इथे रागिणीला म्हणत असते की चल आत्ताच्या आता आपल्याला मंदिराकडे निघायलाच हवं. ही गौरी आता नक्कीच डायरेक्ट मंदिराकडे जाणार आणि तिथे राजांची वाट बघत बसणार. पण हा गौरीचा आजचा दिवस शेवटचा असायला पाहिजे. गौरी इकडे मंदिरात येते, मंदिरात जाते, आशीर्वाद घेते आणि ती राजांची वाट पाहत असते. तिला असं वाटत असते की राजांनी रुमाल टाकला म्हणजे माझी चिठ्ठी त्यांना नक्कीच मिळाली आणि राजन आपल्याला भेटायला नक्कीच येतील. गौरी इकडे वाट पाहते, पण राजन काही येत नाही. पण इकडे कामिनी आणि रागिणी ह्या मात्र गुंड घेऊन आलेले आहेत. आता कामिनी म्हणत असते की गौरी, आता तू शेवटचे क्षण मोज, आता तुझा खेळ संपलेला आहे. तर आता हे गुंड गौरीच्या मागे लागतात. रागिणी म्हणते की जा आत्ताच्या आता तिचा काटा काढा, तिला जिवंत सुद्धा ठेवायचं नाही. गुंड आता इकडे जेव्हा गौरीच्या मागे लागतात आणि गौरीला कळतं की ही माणसं आपल्या मागावरती आहेत. गौरी घाबरते आणि तिथून आता स्वतःला वाचवण्यासाठी स्वतः पळ काढत असते. तर इकडे आता कमळी जी आहे ती ऋषीच्या घरी आलेली आहे आणि नयनतारा कमळीला थांबवते. कमळी म्हणते की ऋषी सर आले नाही अजून. त्यावर आता नयनतारा म्हणते की नाही, त्याच्यासाठी आज मुलगी येणार आहे आणि त्या मुलीलाच आणायला तो गेला आहे. इथे आता कमळीला हे ऐकल्यानंतर थोडंसं वेगळं वाटतं. नयनतारा कमळीसमोर त्या अनामिकाचं प्रचंड कौतुक करत असते. ती म्हणत असते की ती जी मुलगी आपण पाहिली आहे ना ऋषीसाठी, खूप सुंदर आहे, शिकलेली आहे, चांगल्या घराण्यातली आहे. आणि तिला पहिली गोष्ट म्हणजे तिच्याकडे मॅनर्स आहेत. कोणाकडे जायचं, कधी जायचं, या सगळ्या गोष्टी तिला माहिती आहेत. अगदी मला जशी सून हवी आहे ना, तशी अगदी ती परफेक्ट आहे. उठसूट अशी कोणाच्या घरातही उठून सुटून जात नाही. हे सगळं आता ती कमळीला खरं तर टोमणे मारत असते. कारण कमळी आता सध्या ऋषीच्या घरी जात असते अभ्यास करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे कमळीला मारलेले ते खोचक टोमणे असतात आणि ते सुद्धा कमळीला कळतात. आणि कमळी आता म्हणते की बरं मॅडम, मी येते. आणि कमळी आता तिथे निघून जाते. कमळीला खरं तर खूप वाईट वाटलेलं असतं. तर इकडे ऋषी आणि आता अनामिका दोघंसुद्धा घरी येतात. घरी आल्यानंतर नयनतारा आता खरं तर अनामिकाचं खूप कौतुक करत असते आणि आता ती ऋषीला सगळं काही सांगणार असते. खरं तर ऋषीला या सगळ्या गोष्टींची कल्पनाच नसते की आईने अनामिकाला बोलावून घेतलेलं आहे आणि तेही स्थळ म्हणून बोलावलेलं आहे. ऋषीला हा खरं तर गोष्टीचा खूप राग आलेला असतो. ऋषी आल्याला नयनताराला म्हणतो की कमळी नाही आली का? नयनतारा म्हणते कमळी आली होती, पण ती आत्ताच गेली. तिला कळलं की तिला मी सांगितलं की ऋषीला मुलगी बघायला येणार आहे आणि त्याच्यामुळे ती घरी निघून गेली. आता ह्या गोष्टीचं ऋषीला सुद्धा वाईट वाटतं आणि ऋषी आता थेट निघालेला असतो. नयनतारा थांबवते, म्हणते ऋषी थांब, मी तुझ्यासाठी ह्या मुलीला बोलवलेलं आहे. ती मुलगी तुला भेटण्यासाठी आलेली आहे आणि तू इग्नोर करून चालास. ऋषी म्हणतो की मला ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाही. मला सध्या आता कमळीचा अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे आणि तिलासुद्धा. असं म्हणत ऋषी रागाने निघून बाहेर जातो. तर आता इथे नयनताराला सुद्धा खूप राग येतो. नयनतारा म्हणते की अरे ऋषी थांब, पण ऋषी मात्र अजिबातच ऐकत नाही, तो निघून जातो. तर इकडे गौरी आता गुंड्यांच्या तावडीतून स्वतः वाचवण्याचा प्रयत्न करत असते, लपलेली असते. पण गुंड मात्र आता इथे काही झालं तरी गौरीच्या मागावरच आहेत. काही झालं तरी आता त्यांना गौरीला पकडायचंच असतं. गौरी प्रचंड घाबरलेली असते आणि आता ज्या रस्त्याने गौरी चाललेली असते त्याच रस्त्याने कमळीसुद्धा आता घरी चाललेली असते. आणि त्यामध्ये आता कमळीला कळतं की कोणीतरी गुंड आहेत जे आता त्या बाईची छेडछाड करतात. आता योगायोगाने ज्या रस्त्यावर ह्या दोघीसुद्धा आलेल्या आहेत आणि कमळीच्या मागोमाग आता ऋषीसुद्धा आलेला असतो. आणि त्याच वेळेला आता कमळी जेव्हा येते तेव्हा ऋषी कमळीला थांबवतो. आणि त्यावेळेला कमळीचं आणि ऋषीचं दोघांचं सुद्धा लक्ष जातं की हे गुंड कुठल्या तरी बाईची छेड काढतात. आणि आता हे दोघं सुद्धा त्यांना वाचवण्यासाठी जातात. तेव्हा मात्र आता ही गौरी जी आहे ती ऋषीसमोर आणि कमळीसमोर हात जोडते.
आणि पाहते तर ऋषी आणि कमी आहेत. आणि आता इथे ऋषीला सुद्धा आश्चर्य वाटतं की ह्या तर साधारणताई आहेत, या इथे कशा काय. ऋषी म्हणतो साधारणताई तुम्ही इथे, आणि ही कोण माणसं आहेत. त्यावर ते आता गुंड जे आहेत ते ऋषीला म्हणतात की तुमचं इथे काही काम नाही, तुम्ही निघा, इथे ह्या सगळ्याच्या मध्ये पडू नका. ऋषी आता हे सगळं चिडतो आणि म्हणतो की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही ह्यांना त्रास का देत आहात. तर आता इथे तो गुंड म्हणतो की ए चल निघ रे, इथे काय काम आहे तुझं. आता ऋषी मात्र चिडतो आणि ते गुंड आता इथे जे गौरीला पकडण्याचा प्रयत्न करत असतात, कमी गौरीला घेऊन बाजूला जाते. आता कमीने तर गौरीला ओळखलेलं आहे आणि गौरीला सुद्धा माहिती आहे आता ह्या मायलेकी एकमेकींच्या समोर आलेल्या आहेत. पण हे इतकं गंभीर वातावरण असतं. ऋषी आता त्या गुंडांसोबत मारामारी चालू असते, फायटिंग सुरू असते, बदललेलं असतं आता इथे ऋषीने त्या सगळ्या तिघांना सुद्धा. तर कमी मात्र आता इथे येते आणि गौरीला मिठीच मारते आणि म्हणते की आहे तू इथे कशी आणि इकडे कशी आली. आता इथे गौरी प्रचंड घाबरलेली असते आणि ती रडत असते. आता मात्र ती कमीला सगळं काही सांगणार असते. कमीला तिला सगळं काही सांगायचं असतं. इकडे ऋषीची आणि त्या गुंडांची फायटिंग सुरू असते आणि त्याच वेळेला त्यातला एक गुंड येतो आणि तो काठी घेऊन येतो आणि ती काठी कमीच्या डोक्यात घालतो आणि त्याच वेळेला कमी आता इथे बेशुद्ध पडते. ऋषीने त्या गुंडांना मारलेलं असतं आणि आता ते पळून जातात. पण कमी मात्र इथे बेशुद्ध आहे आणि गौरी जी आहे आता कमीला उठवण्याचा प्रयत्न करत असते की कमी वेळा उठ उठ कमी. पण कमी काही डोळे उघडत नाही. कमीच्या डोक्याला मार लागल्यामुळे ती आता बेशुद्ध पडली आहे. ऋषी धावतच येतो आणि कमीला उचलून आता घरी घेऊन जातो. आता इथे त्याच वेळेला ऋषी साधना आता तिघं सुद्धा आता इथे महाजनांच्या घरी येतात. इथे कमीला मार लागल्यामुळे आता गौरी प्रचंड रडत असते. तिला आता कमी कधी शुद्धीवर येते असं झालेलं असतं. माझ्यामुळे कमीची ही अवस्था झाली. आता गौरी स्वतःलाच दोष देत असते. मी आधीच हे सगळं सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती. गौरीला काय करावं काहीच कळत नाही आहे. आणि त्याच वेळेला आता इथे कमी ही शुद्धीवर येते. कमी उठून बसते. तिच्या समोर आता गौरीला बघून कमीला पुन्हा एकदा आनंद झालेला असतो. पण कमीच्या समोर हाच प्रश्न आहे की आई तू इकडे कशी काय, तू इकडे मुंबईला कधी आली, तू शहरात कधी आली आणि तू कुठं होती आणि ती माणसं कोण होती तुझ्या मागे आलेली. आता कमीचे हजार प्रश्न असतात. इथे गौरी म्हणते कमी बाळा मी तुला सगळं काही सांगते. कमीला सगळं काही सांगते. पण कमी तू बरी आहेस ना, तुला काही त्रास होत नाही आहे ना. कमी म्हणते की मी आता एकदम बरी आहे. पण काय झालं, तू इकडे कशी आली मला सांग ना. आणि मुळात तू आणि ऋषी सर एकमेकांना कसे काय ओळखता. आता कमीला आठवतं की ज्या साधना मावशी आहेत त्यांची साडी आणि आता इथे जी गौरी आहे त्यांची साडी एकच आहे. कमी म्हणते म्हणजे ऋषी सरांच्या घरामध्ये साधना मावशी म्हणून ज्या राहत होत्या त्या आई तू आहेस का. आता इथे गौरी म्हणते की हो कमी, हो मीच आहे ती. इतके दिवस तू माझ्या समोर होतीस तरी मी तुला भेटू शकले नाही. तुझ्यापासून मी माझा चेहरा लपवत आले. माझा नाईलाज होता गं लेकी. आता गौरी म्हणते पण कमी आज मी तुला सगळं काही सांगणार आहे. समजा सांगून टाकणार आहे. तुझ्यापासून काही लपवणार नाहीये. गौरी म्हणत असते की कमी बाळा आजपर्यंत मी तुझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवलेल्या आहेत. खूप मोठं सत्य मी तुझ्यापासून लपवलेलं आहे आणि आज मी तुला सगळं सांगणार आहे. हो मीच आहे साधना आणि मीच आहे गौरी. तू आज ज्या घरात आहेस ना हे तुझं हक्काचं घर आहे. आणि राजन हे तुझेच वडील आहेत. जे इतके दिवस गौरी म्हणून ज्यांना शोधत आहेत ती दुसरी तिसरी कोणी नाही तर मीच आहे आणि तूच आहेस त्यांची मुलगी. आता हे सगळं जेव्हा कमी ऐकते कमीला काही कळतच नसतं. कमी म्हणते अगं आई तू काय बोलतेस. इथे आता गौरी म्हणत असते की हो हेच खरं आहे. इतके दिवस हे मोठं सत्य मी तुझ्यापासून लपून ठेवलं पण हेच खरं आहे. राजनची आणि माझी मुलगी तूच आहेस त्यांची खरी मुलगी. आता हे जेव्हा काही आता इथे ही सांगत असते गौरी कमीला सांगत असते आणि हे सगळं काही आता त्याच वेळेला ऋषी तिथे येतो आणि ऋषीने ऐकलेलं असतं. आणि हे ऐकून ऋषीला खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे कमी ही राजन आणि गौरीची मुलगी म्हणजे साधना काकूची मुलगी आहे हे सत्य आता ऋषीच्या सुद्धा समोर आलेलं आहे. कमीचा मात्र ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसत नाहीये. कमी म्हणते अगं आई तू काय बोलतेस हे समजा खरं आहे का. आता गौरी म्हणते की हो हेच खरं आहे, हे सत्य आहे आणि हे आत्तापर्यंत मी सगळ्यांपासून लपून ठेवलं आहे. तर मंडळी आता फायनली गौरीने हे सगळं काही कमीला सांगितलेलं आहे आणि हीच गोष्ट आता ऋषीने सुद्धा ऐकलेलं आहे. ऋषी आता ह्या गोष्टी सगळ्यांच्या समोर कसं आणतो. कमी हीच राजनची मुलगी आहे आणि अन्नपूर्णाची नात आहे हे आता सगळ्यांच्या समोर कसं येतं आणि त्यानंतर अन्नपूर्णा आजी कमी आणि गौरीचा कशा प्रकारे स्वीकार करतात हे सत्य सगळ्यांच्या समोर कसं आणतात हे सगळं काही आपल्याला आता पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो तुम्हाला असेच नवीन अपडेट आणि नवीन भाग पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.